बेळगावात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे मोठ्या थाटात प्रारंभ। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे दिनांक 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। खानापूर रोड टिळकवाडी बेळगाव येथील मराठा मंदिर कार्यालयात सदर प्रदर्शन भरवण्यात आले आहे। आज मंगळवारी सकाळी 10 वाजता गोवावेस येथून प्रदर्शनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, घोडेस्वार आणि भगवे ध्वज घेऊन मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उद्योगपती शिरीष गोगटे, मिलिंद भातकांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष शरद पै, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रम सिंह मोहिते, येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, अशोक नाईक, निलेश पाटील, भूषण मोहिरे, रोटरी गव्हर्नर अनंत नाडगौडा, अनंत कुलकर्णी, माजी राज्यपाल वेंकटेश देशपांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। त्याखेरीज कलाकारांनी रेखाटलेल्या भव्य अशा शिवकालीन रांगोळ्या कलाकारांनी 40 तास बसून रेखाटले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धासाठी वापरलेल्या विविध प्रकारचे शस्त्रास्त्रे प्रदर्शन ठेवण्यात आली आहेत। उद्घाटनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी म्हणाले, छत्रपति शिवाजी महाराज की जय। राम राम। आज बहुत गर्व है मुझे कि इस भव्य एग्जीबिशन में बुलाया गया और ऐसे चीज देखने का मुझे मौका मिला जो हमने इतिहास में पढ़ा तो है परंतु स्वयं उनका दर्शन नहीं हुआ है। तो आज यहाँ पर इतने सारे वेपनरी और हम मराठाओं का ये गर्व है कि हमने हमारा इतिहास आज तक इसको बरकरार रखा है और इसमें बहुत लोगों का सहयोग है। आज इस एग्जीबिशन में आके मुझे पता चला कितने सारे परिवार हैं, कोल्हापुर के हैं, महाराष्ट्र के अन्य विभिन्न प्रांत के हैं, जिन्होंने अपने ऊपर ये दायित्व लिया है। बहुत सारे वॉलंटियर्स हैं यहाँ पे जिन्होंने अपने ऊपर हमारी इस युद्ध को बरकरार रखने का दायित्व लिया है और वही सब आज यहाँ को देखने को मिला है। इसके अलावा बहुत सारे आर्टिस्ट जो भव्य रंगोली का आज प्रदर्शन किया है, उन्होंने वो देखते ही आंख जुड़ जाती है। कितने मेहनत 40 घंटे बैठ के उन्होंने आज यहाँ पे रंगोली बनाया है और बहुत गर्व है हमें। मुझे पर्टिकुलरली मराठा लाइट इन्फेंट्री का कमांडेंट होने का और सब जो यहाँ पे रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथ और हमारे डीजी डिस्ट्रिक्ट गवर्नर शरद पै जी और जो भी इस के साथ जुड़े हुए हैं उनको बहुत बहुत धन्यवाद कि यहाँ तक वो हम तक ये पहुँचाया और बहुत बहुत शुभकामनाएं। आने वाले दिनों में मैं चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग आए और इस चीज़ को देखें। थैंक यू। राम राम। तर शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवरायांची आणि त्यांच्या शस्त्रांची माहिती देणारे चिंचवड पुणे येथून आलेले चंद्रनील यांनी बेळगावच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली। दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाहता येणार आहे। त्यामुळे शस्त्र प्रदर्शन बेळगावच्या शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे। मराठ्यांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा असलेल्या या प्रदर्शनात मराठा आरमार व शिवकालीन रांगोळी अशी सांगड घालण्यात आल्याने डोळ्यांचे पारणे नक्कीच फिटणार आहे। अधिकाधिक शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे करण्यात आले आहे। अतिशय उत्तम असा योग घेऊन आला आहे, त्याच्याबद्दल मी थोड्या वेळात बोलणारच आहे। परंतु आपल्याला कर्नाटक भूमीचे महत्त्व मराठा इतिहासाच्या दृष्टीने माहिती होणं फार जरुरी आहे असं मला वाटतं, कारण इतिहासामध्ये त्याचा फार उल्लेख आलेला नाही। दक्षिण भारत जो पूर्वी कर्नाटक प्रांत म्हणून जास्ती करून ओळखला जायचा, त्याच्यामध्ये हे मुख्य कर्नाटक आहे। तर दक्षिण भारत आणि शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा अतिशय जवळचा आणि गौरवपूर्ण संदर्भ आणि इतिहास आहे। महावीर गुणज्ञ युद्ध संकल्प शहाजी महाराजांची
एकूण दक्षिणेतील कारकीर्द 1636 ते 1664 ऐसे 28 साल शिवाजी महाराज के पिताजी की कारकीर्द सिर्फ कर्नाटक प्रांत में हुई है। तो इतना बड़ा उनका कार्य है और उन्होंने यहाँ के लोग और यहाँ के नायक राजाओं के साथ बहुत बड़ा काम कनकगिरी से मदुरई तक उन्होंने काम किया है और उनके और यहाँ के नायक राजाओं के संबंध बहुत अच्छे थे और उन्होंने हमारे जो आक्रांता और शत्रु थे उनको बहुत अच्छी शिकस्त दी। शहाजी महाराज की जागीर कौन सी थी? तो शहाजी महाराजांची जागीर बंगलोर, कोलार, होसकोटे, जोडबेलापूर, देवनहल्ली, शिरे, कनकगिरी आणि भोलेगिरी आणि शेवटी शहाजी महाराजांचा अंत भोलेगिरीमध्ये कर्नाटकात झाला आहे आणि नंतर त्याची समाधी आहे। युवा संभाजीराजे प्रथम म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आणि गणपती राजे यांचं बालपण 12 वर्ष कर्नाटकात गेले। त्यांची शिक्षा आणि बचपन यहाँ पे गुजरा है और उन्होंने यहाँ पे राजनीति हासिल किया तेव्हा ते बंगलोरमध्ये होते। गणपती राजे जे नंतर चोलामंडलाधीश्वर पंजाबवर देखील राजे झाले, चोलांचं राज्य त्यांनी हे केलं, त्यांचं एग्जाम्पल अतिशय उत्तम है। नेशनल इंटीग्रेशन का एग्जाम्पल मैं बता सकता हूँ कि ये जो लड़का गणपति राजे के जब बचपन में उनका जन्म हुआ महाराष्ट्र में, उनका बचपन और शिक्षा हुई कर्नाटक में, बेंगलोर में और उन्होंने राजपाट संभाला तमिलनाडु में, तंजावुर में और उस तंजावुर के जो लोग थे तमिल लोग थे, लेकिन उनकी राजपाट का जो लैंग्वेज थी, भाषा थी वो तेलुगु थी। तो उनका भाषा प्रभुत्व कन्नड़ा, तमिल, तेलुगु, मराठी और संस्कृत के ऊपर था। तो इतने इंटेलिजेंट और विद्वान राजा मराठा राज्य में हुए, ना सिर्फ शिवाजी महाराज और उनके बाकी के भाई भी बहुत काबिल तारीफ उनका काम था। तो आपको पता नहीं, जानकर हैरानी होगी कि सिर्फ और सिर्फ शहाजी राजे भोसले और उनके परिवार, मैं सिर्फ परिवार की बात कर रहा हूँ, उनका परिवार का कर्नाटक के साथ संबंध 350 साल में करीबन 200 साल का उनका संबंध रहा है। एक्टिव स्टेइंग एंड एक्टिव पार्टिसिपेशन, और इतना बड़ा उनका कार्य था। जब छत्रपति शिवाजी महाराज ने अपना राज्याभिषेक किया, उसके बाद उन्होंने सबसे महत्वपूर्ण काम क्या किया, तर त्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली। दक्षिण दिग्विजयाची मोहीम काय होती? शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सर्वात कारकिर्दीतली सगळ्यात मोठी महत्वाची राष्ट्रीय आणि लष्करी मोहीम होती आणि त्याचं नेतृत्व त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे दिलं होतं। आजचा संयोग आणि योगायोग असा आहे की हंबीरराव मोहितेंचे अनेक वंशज त्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये जॉईन झालं। 7-7, 8-8 पिढ्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आहेत। त्या घराण्याची एक व्यक्ती म्हणून मी इथे आज बेळगावमध्ये उपस्थित आहे। त्याच दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस हजर असलेले आणि मोठं योगदान केलेले सेनापती येसाजी कंसांचे वंशज सिद्धार्थ कंस इथे आहेत आणि हे सगळे शिवाजी महाराजांचं सैन्य स्वातंत्र्यानंतर ज्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये एकत्र आले त्याचे कमांडंट सर ब्रिगेडियर जॉर्जी कुलकर्णी आपल्यामध्ये आहेत। हा अतिशय मोठा योग आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज गोदावरी काठाने नांदेड, बोधन, गोवळकोंडाला गेले, तिथे कुतुबशाला भेटले। तिथून पुढे नंद्यार, कडप्पा, श्रीशैलम, तिरुपती
कलाहस्ती, जिंजी आणि तिरुमलपाडी कावेरी या बँकपर्यंत ही वेळ अप टू द कावेरी बेसिन अँड अप टू बेंगॉल बे ऑफ बेंगॉल ऑन द वे बॅक परतीच्या प्रवासात तिरुमलपाडी, वृद्धाचलम, चिदंबरम, मद्रास पट्टणम जिथे कालिकंबन मातेचं त्यांनी दर्शन घेतलं, वेल्लोर आणि मग कर्नाटक राज्यात आताच्या कर्नाटक राज्यात कोलार, होसकोटे, दोडबेल्लापूर, शिरे, कोप्पळ, गदग, बेलोरी, तोरगड असं कम्प्लीट साऊथ टू नॉर्थ त्यांनी प्रवास केला आणि त्यामुळे कर्नाटक आणि शिवाजी महाराजांचा संबंध फार फार जुना आहे. खास कर मैं यहाँ बेलूर की रानी चेन्नम्मा और बेलोरी की रानी मल्लम्मा इनका जिक्र करना चाहता हूँ और उनका बेमिसाल जो उदाहरण उन्होंने पेश किया और शिवाजी महाराज को मदद की उसके लिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ, उनको प्रणाम करता हूँ. कर्नाटक की जनता जिन्होंने भारत के शत्रु को हराने का जो प्रयत्न